जय शिवराय. नमस्कार शेतकरी मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचे काही अर्ज मंजूर होत नव्हते, ते देखील अर्ज आता मंजूर होणार आहेत. तर तुम्हाला चिंता करायची गरज नाहीये. काय तुम्हाला करायला लागणार जेणेकरून तुमचे अर्ज मंजूर होईल, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला व्हिडिओ सुरू करूया. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यात उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आता या योजनेसाठी मराठीमध्ये अर्ज करण्यात आले आहेत. पात्र महिलांचे मराठी भाषेमध्ये केलेले अर्ज ग्राह्य धरले जातील. मराठीमधील अर्ज नामंजूर होणार नाहीत, असे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहेत. काही महिलांनी मराठीमध्ये अर्ज केलेला होता. तो अर्ज अपात्र होत होता, परंतु आता तो अपात्र धरला जाणार नाही, तो देखील मंजूर करण्यात येणार आहे. त्याबद्दलची माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेली आहे. मंत्री कुमारी तटकरे म्हणाले की अर्जाची प्रक्रिया करत असताना काही तांत्रिक अडचणीमुळे मराठी भाषेतील अर्जांचा विषय चर्चेला आला होता, परंतु ही तांत्रिक अडचण संबंधित बँकेने सोडवली आहे. त्यामुळे मराठीत केलेले अर्ज देखील आता स्वीकारले जाणार आहेत. मराठीतील अर्ज नामंजूर किंवा अमान्य होणार नाहीत. मराठीमधील अर्ज पुन्हा इंग्रजी भाषेत करावे लागतील, अशा प्रकारचा प्रचार पसरवण्यात येत आहे. अशा कोणत्याही अप्रचाराला पात्र महिलांनी बळी पडू नये, असे सांगून मराठीतील केलेले अर्ज पुन्हा इंग्रजी भाषेत करण्याची आवश्यकता नाही, हे देखील मंत्री तटकरे यांनी सांगितले आहेत. तर आता ज्यांनी मराठीमध्ये अर्ज केला होता त्यांना चिंता करायची काही गरज नाहीये. त्यांचे देखील अर्ज आता मंजूर होणार आहेत. या योजनेचा हप्ता किती तारखेला मिळणार आहे, कधी मिळणार आहे, किती मिळणार आहे, सगळी माहिती लवकरात लवकर सांगण्यात येणार आहे. त्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून जेव्हा केव्हा त्याची माहिती येईल आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्वप्रथम पाहायला मिळेल. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.